नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू असून शिवसेना आणि मित्र पक्षाच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी नुकताच कोल्हापूर जिल्हा दौरा केला. हातकणंगले तालुक्यातील रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी महायुतीचे उमेदवार आतिश नंदकुमार शिंगे हे उमेदवार असून हेरले पंचायत समितीसाठी सचिन जाधव तर रुकडी पंचायत समितीसाठी माया सुधीर लोखंडे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ हेरले इथं जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला संबोधित करताना नामदार एकनाथ शिंदे म्हणाले, आपण विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवत आहोत. महायुती म्हणून आपण निवडणूक लढवत असून ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लाडक्या बहिणीने मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. मी भाग्यवान आहे, कारण करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून जो मान मिळाला तो अन्य कोणालाही मिळाला नाही. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, एसटी प्रवासामध्ये 50% सवलत, मुलींना उच्च शिक्षण 100% मोफत देण्याचा निर्णय, शेतकरी सन्मान योजना, सिंचन प्रकल्प केले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्यामुळे राज्यांमध्ये महायुतीची सत्ता पुन्हा आली आहे. रुकडी जिल्हा परिषद, हेरले पंचायत समिती आणि रुकडी पंचायत समिती या तिन्ही शिवसेनेच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावे. आपल्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. हेरले येथील शिवतीर्थास मान्यता दिली जाईल, त्यासाठी निधीची व्यवस्था करण्यात येईल. हेरले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी 7.5 कोटी रुपये तात्काळ मंजूर करून देऊ असे आश्वासन नामदार एकनाथ शिंदे यांनी दिले. या प्रसंगी खासदार धैर्यशील माने हेरले कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले. तर राजेश पाटील, सरपंच राहुल शेटे यांनी हेरले गावासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन पाणी योजना कार्यरत करण्यात आली आहे. रुकडी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवल्यास आणखीन कोट्यवधींचा निधी गावासाठी खेचून आणू असे आश्वासन दिले. यावेळी पुंडलिकराव जाधव, विजय भोसले, पद्माराणी पाटील, अशोक मुंडे, विश्वजित भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेमध्ये सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, माजी उपसरपंच विजय भोसले, मंदार गडकरी, रणजित कटकोळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या सभेला पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, माजी खासदार निवेदिता माने, वेदांतिका माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष बिपिन आलमान यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.